Dear students, today we are going to see Elizabeth Barrett Browning's very famous poem Sonnet 43, or this poem is also referred to as How Do I Love Thee. Now the poem is composed in the year 1850 and this poem is taken from her collection of poems Sonnets from the Portuguese, which published in 1850. Now this poet was one of the very prominent poets of the Victorian age, not only in Britain but also in United States. She was read and admired. She was a child prodigy, and her first collection of poems as an adult, the Seraphim and other poems, were published in 1938. Means, from her childhood only, she seemed to be very extraordinary, but unfortunately, she riddled with her poor health throughout her life. But despite of her bad health, she was such a proficient person in literary creations. Now Elizabeth was married to Robert Browning, another reputed poet of Victorian era. Now, this poem is not just a sonnet sequence which was included in her collections of poems, Sonnets from the Portuguese, but this is as a kind of declaration of her love for her husband Robert Browning. Now in this poem, the speaker describes her intense love for her husband, and she declares that her love for her husband transcends all three dimensions of the physical world. विद्यार्थ्यांनो, याच्या आधीच्या तासामध्ये जरी आपण या कवितेचा थोडासा पार्श्वभाग बघितलेला होता, तर ही कविता एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग या ब्रिटिश कवयित्रीने लिहिलेली आहे 1850मध्ये. लहानपणापासूनच तिच्यामध्ये जे वेगळेपण होतं साहित्य निर्मितीसाठी असणारं, तर ते दिसून आलेलं होतं. खूप लहान वयात तिने कविता करायला सुरुवात केली आणि ते स्किल तिला लहान वयातच अवगत झालेलं होतं. दुर्दैवाने तिची तब्येत फारशी चांगली असायची नाही, पण अशा नाजूक तब्येतीमध्ये सुद्धा तिने इतक्या चांगल्या प्रकारे इंग्लिश पोएट्रीला आपलं योगदान दिलेलं आहे. आणि आपल्याला लक्षात येतात तिच्या कविता वाचत असताना की किती एक्स्ट्रॉर्डिनरी अतिशय वेगळे असे गुणवैशिष्ट्ये या कवयित्रीमध्ये आहेत. तर ही जी कविता आहे सॉनेट 43, किंवा त्याला अजून एक टायटल आहे हाऊ डू आय लव्ह दी. ही कविता म्हणजे काय आहे, तर या एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगचं तिच्या पतीवरती असलेलं प्रेम ते व्यक्त करण्याचा तिने या कवितेमध्ये प्रयत्न केलेला आहे. जसं मी तुम्हाला मागच्या तासामध्ये सांगितलेलं होतं की एखाद्या पुरुषाने त्याच्या पत्नीबद्दल, प्रेयसीबद्दल प्रेम व्यक्त करणं आणि 1850च्या काळामध्ये एखाद्या स्त्रीने तिच्या पतीबद्दल तिच्या मनामध्ये असलेलं प्रेम व्यक्त करणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी होत्या. पण तरी देखील की ज्या पद्धतीने तिने आपल्या प्रेमाची कबुली किंवा किती प्रेम आहे हे सांगितलेलं आहे, ते निश्चितच खूप आनंददायी आहे जेव्हा आपण ही कविता वाचत असतो. की आपण म्हणतो हे तिन्ही लोक, म्हणजे
जे आपल्याला दिसतात आणि आहेत असे आपण अज्युम केलेले आहेत. तर याच्याही पलीकडे म्हणजे जे फिजिकल वर्ल्ड म्हणजे काय की जे आपल्या डोळ्याला दिसतं आणि त्याच्याही पलीकडे अस्तित्वाच्या काही सीमा या आपण मान्य केलेल्या आहेत. तर त्याच्याही पलीकडे जाऊन ती तिचं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करते आहे. नाव इट इज ॲज कंपल्सिव्ह. कसं आहे हे तिच्यासाठी इतकं नितांत आवश्यक गोष्ट आहे तिच्या पतीप्रती असलेलं प्रेम. ॲज अ ब्रीदिंग की श्वास हा आपला साथीदार असतो जन्मल्यापासून आणि तो थांबला की आपण थांबलो. तर श्वास घेणं जसं जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे तशाच पद्धतीनं जिवंत राहण्यासाठी रॉबर्ट ब्राउनिंगचं प्रेम हे तिच्यासाठी आवश्यक आहे हे ती सांगते आहे. इट इज ॲज कंपल्सिव्ह ॲज अ ब्रीदिंग बिकॉज वन्स वी स्टॉप्ड ब्रीदिंग वी आर नो मोर, वी आर डेड अँड गॉन. In that way, it is as compulsive as a breathing, as free as a committed man's fight for justice, and as genuine as a modest man's humility. Now, it is also as eternal because God is eternal and God's love is eternal. So she compares her love with the love of God. She says, it is also as eternal as God's love for his followers. Now, this sonnet was so widely read and appreciated that most of the times some of the phrases from this poem have been used in everyday conversation and used as quotes also. Now, what means by sonnet that we will see at the end of the poem, but just we will go through the lines first of all. Now, I have made here two sections of this poem. In the first part of this poem, the poetess says, "How do I love thee? Let me count the ways. I love thee to the depth and breadth and height my soul can reach when feeling out of sight for the ends of being and ideal grace." Now see, through these lines, she tries to describe that her love is as deep, wide and tall as it can possibly be. It cannot be measured. It is so deep and wide and tall, and in fact that she cannot even see the edges of it. तिच्याही नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे आहे त्याची खोली, तिच्या प्रेमाची उंची आणि किती इन्फानाईट आहे. अगणित असं प्रेम आहे ते. एजेस ऑफ इट इज इन्फायनाईट. नाव there are the words gets repeated sometimes, and this repetition here gives the poem the movement, motion, and which signifies that her love for him is ongoing, still goes on and still it is increased. Now she says, or she continues to show her husband how much she loves him, as her love for him knows no bounds, and my soul can reach when feeling out of sight for the ends of being and ideal grace. I love thee to the level of every day's most quiet needs. Now, how much she needs him? She needs him as much as she needs other basic necessities of life. Now, breathing is a different thing. Without this, we cannot survive. But there are certain things in our life, without them, we could not survive. And so, her husband, her love for him is as much as she needs other basic necessities of life.
Now see, there are certain basic needs of human beings. In that way, she loves her husband and she says, I love thee to the level of every day's most quiet need by sun and candlelight. I love thee freely as men strive for right. Now see, just as human beings, they are in need of some certain basic things, or just as men naturally strive to do what is good and right. So, loving her husband is her necessity, her right, and that is the good thing in her life. She freely expresses her feelings here, and in addition, she loves him purely, just as men turn from praise in order to maintain humility. Now, what she says, I love thee purely. Her love for her husband is so pure as they turn from praise. I love thee with the passion put to use in my old griefs. Now, see, here her needs she tries to compare with ordinary human beings. Just as men turn from praise in order to maintain humility, so does she. And here she does not expect anything. She does not expect any kind of thanks, any kind of attention for her love. Just like good and just men, she loves because it is what she has to do. It is her prime thing, as if this is a prime thing in her life. And she explains through the similes her feelings regarding love and adoration of her husband. Now, in the next part of the poem, we see she says, I love thee purely as they turn from praise that we have seen just now. I love thee with the passion put to use in my old griefs and with my childhood's faith. Now see, here she says, it may seem somewhat negative, but old griefs can be defined as anything that a person passionately despises. She is telling here her husband that she has as much passion for him as she does for those things in life that she just cannot stand. Whatever she has and whatever she was unable to get in her life, all those things she tries to get in one human being, one thing, her husband. I love thee with a love I seemed to lose, with my lost saints. Now see, here she talks about her old griefs, and no one likes to talk about old griefs. But old griefs can be defined as anything that a person passionately despises. We don't like to talk about old griefs. Now she is telling her husband that she has as much passion for him as she does for those things in life that she could not stand. And she also loves him with the faith of a child. What she says, in my old griefs and with my childhood's faith. I love thee with a love I seem to lose with my lost saints. Now here she compares her love with the love of a child. And how are children? We know very well. Children's faith is usually very strong, very steadfast and true. की लहान मुलांचं जे प्रेम असतं, अतिशय निष्पाप, निखळ, निर्व्याज प्रेम ज्याला आपण म्हणू, तर ती स्वतःच्या प्रेमाची तुलना
त्या लहान मुलांच्या प्रेमाशी करते आहे. जसं एखादं लहान मूल निर्व्याजपणे प्रेम देतं सगळ्यांना, तर तसंच तिचं तिच्या नवऱ्यावरती प्रेम आहे असं ती सांगते. जस्ट लाईक अ चाइल्ड हॅज फेथ. की आपण ऑब्झर्व करतो बऱ्याचदा आयुष्यामध्ये की लहान मुलांना त्यांच्या पॅरेंट्स, त्यांचे ग्रँडपेरेंट्स, सिबलिंग्स किती विश्वास असतो, किती प्रेम असतं इन दॅट वे. तसंच तेवढाच श्रद्धा, तेवढाच विश्वास तिला तिच्या नवऱ्याप्रती आहे. जस्ट लाईक अ चाइल्ड हॅज फेथ, सो टू डज द स्पीकर और द रायटर हिअर हॅव फॉर हर हजबंड. Now there is a reference of lost saints. See, I love thee with a love I seem to lose with my lost saints. I love thee with the breath. Lost saints म्हणजे काय आहे? This is a reference to all those people she once loved and adored in her life. Now see, in each and every person's life there are so many people की प्रेमाची जेव्हा आपण व्याख्या बघतो तेव्हा प्रेम म्हणजे काय, एका पुरुष आणि स्त्री किंवा मुलगा आणि मुलगी यांच्यामधलंच नाही आहे ना, की याला खूप सारे लेयर्स आहेत. आपल्या पेरेंट्सवरती, आपल्या आजी आजोबांवरती, आपल्या नातेवाईक, आपले आसपासचे लोक, या सगळ्यांवरती पण आपलं प्रेम असतंच. अर्थात त्याची इंटेन्सिटी आणि त्याचं जे काही वेगळेपण आहे ते व्यक्तिगणिक बदलत असतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बट स्टील, टू whom ever she might have loved in her life and adored in her life, and the love she once felt for them, and she eventually lost that. And that lost love is now transferred into the love she feels for her husband. की त्या व्यक्ती कायमच, ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्या सगळ्या व्यक्ती कायम आपल्यासोबत असू शकतील असं नाही. आणि त्या वेळेस ते तेवढं प्रेम असतं, त्या व्यक्ती आपल्या आयुष्यातून जातात, त्यांच्या आणि आपल्यामध्ये अंतर निर्माण होतं आणि मग द लव ट्रान्सफर्स टू समबडी एल्स. बरोबर आहे की आपलं प्रेम परत एका कुणावर तरी ते येऊन स्थिरावतं अशा पद्धतीने. आणि कधी मग काही लॉस पण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तशाच पद्धतीने ही कवी या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आहे. द लव शी वन्स फेल्ट फॉर देम, वन्स शी माइट हॅव लव्ड सम पीपल अँड इव्हेंच्युअली शी माइट हॅव लॉस्ट, अँड नाव दॅट लव इज ट्रान्सफर्ड टू हर हजबंड. आणि मग ते तर आहेच, बट ॲडिशनली आय लव्ह दी विथ द ब्रेथ, smiles, tears of all my life, and if God choose, I shall but love thee better after death. And what she says, she loves Browning with all that she is. Now what she is her tears, she is her smiles, she is her breath. That means she loves him with all that she is. जे काही तिच्यामध्ये आहे, तिचे अश्रू असतील, तिचं हास्य असेल, तिचा चालू राहिलेला श्वास असेल, त्या सगळ्यांच्या प्रती म्हणजे त्या सगळ्यांसोबत, म्हणजे तिचे अश्रू म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रेम आहे, तिचं हास्य म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रेम आहे, आणि तिचा चालू असलेला श्वास म्हणजे देखील तिच्या नवऱ्यावर असलेलं अत्यंतिक असं प्रेम आहे. अँड हिअर एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग ट्रायज टू कन्फेस दॅट शी लव्ज हर हजबंड विथ ऑल दॅट हॅज मेड अप हर लाईफ. ज्या म्हणून गोष्टींनी ती आणि तिचं आयुष्य बांधलं गेलेलं आहे त्या म्हणजे ते सगळं म्हणजे तिच्या पतीवरती असलेलं प्रेम आहे. दॅट हर लव फॉर हर हजबंड इज इनसेपरेबल. जसा तिचा श्वास आहे तसा तिचा तो नवरा आहे. इन दॅट वे नाऊ शी हिअर कन्फेसेस द इंटेन्सिटी ऑफ हर लव, अँड ॲट द एंड शी एंड्स हर पोयम अँड ट्रायज टू एक्नॉलेज दॅट शी इज विलिंग टू लव. की या जगात तर आहेच आहे,
जिवंत असताना तर तिचं प्रेम तिच्या नवऱ्यावरती आहेच आहे. बट इवन आफ्टर that she is willing to love her husband forever and forever and forever if God chooses to allow her to do so, even after her death. Huh? Not only will she love him well into eternity, but she will also love him even after her death. Her love will continue to grow with the passing of time. की हे स्टॅग्नंट झालेलं नाही आहे. इट मूव्स ऑन, इट इन्क्रीजेस, इट गोज ऑन. देर इज अ काइंड ऑफ मूवमेंट अँड इन्क्रीज्ड मूवमेंट. हर लव विल कंटिन्यू टू ग्रो विथ द पासिंग ऑफ टाईम रिगार्डलेस वेदर शी इज अलाइव्ह ऑर नो. म्हणजे या गोष्टीला काही किंमत नाही आहे म्हणते ती, की ती जिवंत आहे का नाही आहे. जिवंत असताना तर तिचं तिच्या पतीवर आत्यंतिक प्रेम आहेच आहे, पण मृत्यूनंतर देखील. आणि ती म्हणते इफ गॉड चूजेस शी विल गो ऑन लव्हिंग हिम इवन आफ्टर हर डेथ. अँड थ्रू दीज लाईन्स वी कुड इमॅजिन द स्पीकर्स ऑर द पोएट्स प्युअर लव फॉर हर हजबंड, अँड दॅट इज सो स्ट्रॉंग that even death cannot destroy that love for her husband. की जिवंत असताना तर आहेच आहे, ते इतकं मजबूत आहे की तिचा श्वास जेव्हा संपेल आणि ती जेव्हा या जगात नसेल तरीसुद्धा तिचं ते प्रेम हे शाश्वत राहील. आयुष्यामध्ये पुष्कळशा गोष्टी अशा असतात की ज्या शाश्वत नसतात. आता बघा, खूप छान अशी रायमिंग स्कीम तुम्ही या लाईन्सच्या माध्यमातून बघू शकता. आता मी तुम्हाला म्हटलेलं की मी तुम्हाला सॉनेट म्हणजे काय हे सांगेन शेवटी. तर बघा, सॉनेट ही एक 14 ओळींची कविता आहे. पुष्कळदा आपण बघतो, जेव्हा आपण साहित्याचा अभ्यास करतो, जेव्हा आपण विविध कलांचा उगम कुठे झाला हे बघतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या कला ज्या आहेत त्यांची पाळंमुळं कुठंतरी ग्रीक संस्कृतीमध्ये आहेत. कारण एकेकाळी अतिशय नावाजलेल्या अशा ह्या संस्कृती होत्या, अतिशय विकसित असलेल्या अशा ह्या संस्कृती होत्या. तशाच पद्धतीने नाउ द बिगिनिंग ऑफ सॉनेट, इफ वी गो ऑन टू सी द ओरिजिन ऑफ सॉनेट, दॅट्स ओरिजिन विल फाउंड इन इटाली. पेट्रार्क नावाचा एक इटालियन कवी होता ज्यांनी या प्रकाराची सुरुवात केली. आणि मग इंग्लंडमधले काही पॉलिटिकल लीडर्स, डिप्लोमॅटिक लीडर्स की जेव्हा इटालीला त्यांच्या पॉलिटिकल पर्पजेससाठी, डिप्लोमॅटिक पर्पजेससाठी जात असत, तेव्हा तिथं त्यांना हा प्रकार लक्षात आला की 14 ओळींची अशी काहीतरी कविता असते. तर हे सॉनेट म्हणजे ते. अ सॉनेट इज अ 14 लाईन्स पोएम जनरली कंप्रायझिंग अँड ऑक्टेव. आता बघा, ABBA पाहिजे इथं खरं तर, पण हे इथं आपल्याला थोडीशी रायमिंग स्कीम चुकल्यासारखी वाटते. ABBA पाहिजे, पुन्हा ABBA हे झालं ऑक्टेव. म्हणजे 8 लाईन स्टॅन्झा. त्याच्यानंतरची रायमिंग स्कीम बघू शकता तुम्ही, ADADAD. दिस इज 6 लाईन स्टॅन्झा, ज्याला आपण सस्टेट असं म्हणतो. अ स्टॅन्झा ऑफ 6 लाईन्स. मग कधीकधी 3 ओळींचे पण स्टॅन्झा असतात, कधी कपलेट 2 ओळींचे, त्याला आपण कपलेट म्हणतो. तर अशा पद्धतीने हे सॉनेट डिवाईड केले जातात. मग जेव्हा इटालीमध्ये सॉनेट लिहिले जायचे तेव्हा त्याच्यामधलं सॉनेट्स आर ऑफन सेंटर्ड ऑन थीम्स लाईक लव्ह. अगदी सुरुवातीला. आता हे इटालीमध्ये जरी ह्याची सुरुवात झालेली असली तरीसुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा हे अर्ल ऑफ सरे आणि थॉमस वॅट, जेव्हा या लोकांनी जेव्हा हा सॉनेट फॉर्म जेव्हा इंग्लंडला आणला, तेव्हा त्याच्यानंतर या इंग्लिश लोकांनी, इंग्लिश पोएट्सनी इतकं त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलेलं आहे आणि इतकं रिच केलेलं आहे ना इंग्लिश लिटरेचर किंवा सॉनेट हा जो प्रकार आहे तो. मग सुरुवातीला याच्यामध्ये प्रेम हाच खूप प्रॉमिनंट विषय असायचा
आणि ते सुद्धा कसं प्रेम तर एका प्रियकराने प्रेयसीबद्दल व्यक्त केलेलं. आणि म्हणून जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दिस वॉज एक्स्ट्रॉर्डिनरी इन केस ऑफ एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग. When she expresses her love for her husband publicly, it is just like a kind of declaration she does for her husband. आणि त्याच्यामुळं ही अतिशयच क्रांतिकारी म्हणू शकू आपण अशी गोष्ट होती की जेव्हा एक स्त्री तिच्या पतीच्याबद्दल तिच्या काय भावना आहेत ती पब्लिकली सांगण्याचा तिने प्रयत्न केला असेल. तर अशा पद्धतीने आणि मग अगदी खूप सुरुवातीच्या काळामध्ये मग आपण शेक्सपियरचे काही सॉनेट बघतो. तर शेक्सपियरने सुद्धा काही सॉनेट्स लिहिलेले आहेत. पण शेक्सपियरची जी प्रॉमिनंट थीम होती सॉनेट लिहिण्याची तर ती मैत्री या विषयावर होती. मग अर्थात प्रेयसीवरती पण त्यांनी लिहिलेल्या आहेत कविता, पण त्या खूप कमी आहेत. आणि मग जेव्हा जॉन मिल्टन नावाचा एक ब्रिटिश कवी त्यांनी सॉनेट्स लिहायला सुरुवात केली तेव्हा मात्र मानवी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक भावना जी असते, जसं रिलिजन असेल, पॉलिटिक्स असेल, देर आर सो मेनी वी आर मेड अप ऑफ सो मेनी डिफरंट फिलिंग्स अँड इमोशन्स. तर त्या सगळ्या इमोशन्सचा समावेश जॉन मिल्टनच्या काळापासून सॉनेट या प्रकारामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. ओके, विल स्टॉप हिअर नाऊ.